हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळेजण? छान ना? तर चला, आज अंगारकी चतुर्थी आहे। माझी नेहमीच चतुर्थी असते दर महिन्याची आणि शेवटी अंगारकी पण मी धरतेच आणि ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे, माझं आज अंगारकीचं रुटीन। तर चला, मी पूर्ण झाडून वगैरे घेतलेलं आहे। सकाळी त्यांचा डबा वगैरे करून दिला आहे तिघांचाही। तिघीही बाहेर पडतात आणि नंतर मग मी झाडून वगैरे घेते, सगळं साफसफाई करून घेते। तिचा आमच्या चिवचा काही पसारा असेल तर तो पण उचलून घेते। आणि काय होतं ना, सकाळी जर आवरलं नाही ना तर मन आपलं प्रसन्न राहत नाही आणि त्याच्यामुळं आज तर चतुर्थीचा दिवस म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात। आणि तिला नंतर मग मी घेऊन आले, 11:30 वाजता तिचं स्कूल सुटते। तर नंतर मग ती आली की अशी मस्ती घालते आणि पुन्हा सगळा पसारा करते। त्याच्यानंतर मग मी पुन्हा देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा माझी झाल्यावर मग माझ्याकडे अशा प्रकारे 7 प्रकारचे छाप आहेत आणि प्रत्येक वाराला प्रत्येक छाप असा लावला जातो। आणि आज पूजा म्हणजे माझी खूपच लेट झाली, त्याच्यामुळे जरा प्रत्येक गोष्टीला लेटच होत गेलं। आणि त्याच्यानंतर मग मी ही रांगोळी पण काढून घेते। दररोज देवापुढे रांगोळी काढतेच मी, जशी आपल्या दारापुढे असते तसे देवापुढे पण मी रांगोळी काढते। आणि रांगोळी कधीही नेहमी पांढरी ठेवू नये असं म्हणतात, शास्त्रामध्ये असं बोललं जातं, म्हणून मी हळदी कुंकू रांगोळीवर वाहून घेते। आणि नंतर मग आपल्या तिळाच्या तेलाचा दिवा, आमचा नेहमी तिळाच्या तेलाचा दिवाच असतो। आणि नंतर मग तिळाच्या तेलाचा दिवा झाल्यावर मग मी आपली तुपाची निरंजन जी असते तर ती तुपाची निरंजनसुद्धा मी लावलेली आहे तिथे। आणि नेहमीच देवपूजा करताना हे दोन्ही दिवे लावलेच जातात। आणि नंतर मग काहीतरी आपला प्रसाद म्हणून तर मग मी चतुर्थीच्या दिवशी गूळ, खोबरं, शेंगदाणे ठेवत असते। तर तुम्ही काय ठेवता नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा। हा माझा पहिला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर नक्की सांगा, कमेंट करा। आणि कसं असतं ना, धूप दीपांचा वास जर दरवळला ना आपल्या घरामध्ये, अगरबत्तीचा वगैरे, तर एकदम प्रसन्न वातावरण होतं। आणि आम्ही नेहमीच घरामध्ये धूप आणि अगरबत्तीचा वास नेहमीच ठेवतो। भलेही मला माळ जपायची झाली तरी मी रात्री 9:30 वाजता जरी आठवण झाली तरी मी माळ जपून नंतर अगरबत्ती लावते, म्हणजे लावतेच। आणि तर मी ही हरळी आहे ना, आमच्या वरच्या टेरेसवर आली होती ना, तर ती तोडून आणली आणि मला आता हरळी निवडायला चिव पण आमची मदत करते। हरळी जरा बारीकच येते आमच्या झाडाला, माहिती नाही का, खूप छोटे छोटे। नंतर मग शेवटी रात्री 9:15 वाजता आरती करून घेतली, चिवडी आमची आरती केली। आणि उकडीचे मोदक किंवा तळलेले मोदकही आपले गणपती बाप्पाला चालतात आणि त्याशिवाय बाप्पा आपल्याला प्रसन्न होत नाहीत। तर असा माझा अंगारकीचा दिवस गेला। तर चला, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।